मुलांसाठी आज मी ही पावडर बनवली आहे, तर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. बऱ्याच मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते, तर मुलांना रोज आपण 1 चम्मच जरी खायला दिलं ना, तर नक्कीच तुमच्या मुलांमधली कॅल्शियमची कमतरता दूर होईल. आणि मुलं तसं तर आता ही पावडर खात नाही, तर आपण मुलांसाठी भाजी बनवतो, पराठे बनवतो, खिचडी बनवतो. त्यामध्ये टाकून मुलांना आपण खायला देऊ शकतो. त्यासाठी मी इथे 1 वाटी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे. तर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, आयर्न, अँटीऑक्सिडंट, ज्यामुळे शरीरासाठी तर हे खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी पांढरे तीळ सुद्धा घेतले आहेत. आता सगळ्यांना माहितीच आहे की तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे मुलांची हाडं खूप मजबूत होतात. त्यानंतर इथे अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या. यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, सेलेनियम, प्रोटीन्स, फायबर असल्यामुळे ते शरीरासाठी खूप आवश्यक आहे. तर इथे मी सगळे इन्ग्रेडियंट्स छान भाजून घेतलेले आहेत आणि थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे आणि मस्त आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. ही पावडर तुम्ही मुलांसाठी नक्की बनवून बघा आणि महिनाभर आपण ही पावडर स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची. तर